नमस्कार मित्रांनो, मी प्रतिज्ञा पाटोळे टीम इंजिनियर या यूट्यूब चॅनलतर्फे तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा भूमी अभिलेख एक्झामचा पॅटर्न कसा असतो ते कशा प्रकारे विचारले जातात, किती मार्काला विचारले जातात हे सर्व पाहायचं आहे। तर यामध्ये मराठी भाषेवरती 25 प्रश्न असतात जे की 50 मार्काला विचारले असतात, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला विचारलेला असतो। इंग्लिश भाषेवरतीही 25 प्रश्न असतात जे की 50 मार्कासाठी असतात। जनरल नॉलेज तेही 25 क्वेश्चन असतात 50 मार्कासाठी, आणि इंटेलेक्च्युअल टेस्ट तेही 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी। तर ही टोटल 200 मार्काची परीक्षा असते। तर आपण यानंतर मराठी व्याकरणाचे काही प्रश्न पाहू आणि त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहू। यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न असा दिलेला आहे की कुसुम जेवण बनवते या वाक्यातील कर्म ओळखा। आता यामध्ये आपल्याला कर्म ओळखायचं आहे। तर यामध्ये ह्या क्वेश्चनसाठी आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद हे माहीत असणं गरजेचं आहे। तर आपण पाहू की कर्ता कोणाला म्हणायचं। कर्ता म्हणजे काय असतं की क्रिया करणाऱ्यास दाखविणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं, तर कर्ता म्हणायचं। आणि कर्म कशाला म्हणायचं, तर कर्त्याने जी क्रिया केली ती काय केली आणि किंवा कोणास केली हे दाखविणाऱ्या शब्दास काय म्हणायचं, तर कर्म म्हणायचं। आता यामध्ये अकर्मक क्रियापद एक असतं आणि सकर्मक क्रियापद एक असतं। आता क्रियापद म्हणजे काय असतं की मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की क्रियापद हे काय असतं की शेवटी जे करण्याची क्रिया असते त्याला काय म्हणायचं, तर क्रियापद म्हणायचं। आता अकर्मक क्रियापद म्हणजे काय की मी एक उदाहरण देते, राम गावाहून आला। यामध्ये काय, या वाक्याचा अर्थ कर्माशिवाय पूर्ण होतो, म्हणजे अशा वाक्याला काय असते की कर्माची आवश्यकता नसते। त्या क्रियापदाला काय म्हणायचं, अकर्मक क्रियापद। म्हणजे अकर्मक म्हणजे कर्म नसलेलं। तर आहे, नाही, बसतो, जाईल ही काय अकर्मक क्रियापदाची काही उदाहरणं आहेत। आता सकर्मक क्रियापद म्हणजे काय, गणू खातो। या वाक्यात काय खातो हे सांगितल्याशिवाय अर्थ पूर्ण होत नाही। म्हणजे गणू काहीतरी खात असेल ना, त्यामुळे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। अशा वाक्याला काय म्हणायचं की ज्याच्यामध्ये कर्माची गरज असते, तर त्या वाक्याला काय म्हणायचं, सकर्मक क्रियापद। म्हणजे खातो, करील, काढील, बांधील, बोलावले हे काय, तर सकर्मक क्रियापदाची उदाहरणं आहेत। आता यामध्ये आपल्याला काय म्हणले की कर्म ओळखा म्हणले। तर यामध्ये कुसुम काय असणार, तर कुसुम हे कर्ता असणार। जेवण हे काय असणार, तर जेवण हे कर्म असणार। आणि बनवते हे काय असणार, तर बनवते म्हणजे जेवण बनवण्याची क्रिया, म्हणजे हे काय असणार, क्रियापद असणार। तर पर्याय क्रमांक बी म्हणजे जेवण हे काय असणार, तर कर्म असणार। चला पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक 2, अगम या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा। आता यामध्ये आपल्याला समानार्थी शब्द लिहायचा आहे। आता स्पर्धा परीक्षेची तयारी जो कुणी विद्यार्थी करत असतो त्या परीक्षेच्या दृष्टीने मराठी व्याकरण या घटकाचा अभ्यास भरपूर करावा लागतो, आणि त्यामध्ये समानार्थी शब्द हे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात। विद्यार्थ्यासाठी समानार्थी शब्दाचा वापर हे परीक्षेसाठी होतो, आणि परीक्षेमध्ये समानार्थी शब्दावर 2 ते 3 मार्क हमखास विचारलेले असतात। त्यामुळे ह्या समानार्थी शब्दाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। तर समानार्थी शब्द काय असतो की एखाद्या शब्दाचा सारखा अर्थ असणारा दुसरा शब्द म्हणजे काय असतो, तर तो समानार्थी शब्द असतो। तर यामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे, अगम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे। तर अगम या शब्दाचा समानार्थी शब्द काय असणार, तर पर्याय क्रमांक डी झाड हे काय असणार, त्याचा समानार्थी शब्द असणार। तर या पर्यायामधले जे शब्द दिलेत त्याचे आपण काही समानार्थी शब्द पाहू। जसे की दोष। दोष म्हणजे काय की एक वाईट सवय आहे, त्याचे समानार्थी शब्द काय असणार, अवगुण, खोड, दुर्गुण, वैगुण हे काय असणार, त्याचे समानार्थी शब्द असणार। पुढचा काय, पर्याय क्रमांक बी चाक। चाक म्हणजे याचे समानार्थी शब्द काय असणार, तर नीट नेटका, चकाकक आणि ठाक ठीक हे काय असणार, तर याचे समानार्थी शब्द असणार। पुढचा पर्याय क्रमांक सी मेळा। मेळाचा समानार्थी शब्द यात्रा। तर अगम या समानार्थी शब्दाचे आणखी काही दुसरे शब्द आहेत जे की वृक्ष, तरु, पादप, द्रुप, गुल्म हे काय आहेत, समानार्थी शब्द आहेत। तर याचं बरोबर उत्तर काय असणार, तर पर्याय क्रमांक डी झाड हे असणार त्याचं बरोबर उत्तर। चला पुढचा तिसरा प्रश्न पाहू। तिसरा प्रश्न काय दिला, तर मागून येऊन मोठेपणा मिरवणे या आशयाची एक म्हण लिहा। यामध्ये आपल्याला म्हणीचा सारखा असणारा अर्थ म्हणजे यापैकी कोणते आहे, पर्यायापैकी ते लिहायचं आहे। तर पर्याय क्रमांक सी कानामागून येऊन तिखट होणे हे काय आहे, त्याचं बरोबर उत्तर असणार। म्हणजेच काय, कानामागून येऊन तिखट होणे म्हणजे मागून येऊन वरचढ होणे, किंवा नवीन आलेली व्यक्ती लवकर यशस्वी होणे
याला काय म्हणायचं तर कानामागून येऊन तिखट होणे. आता या पर्यायामध्ये काही दुसरी म्हणी दिलेल्या आहेत, म्हणजे वरचढ होणे, गर्व करणे आणि तोरा मिरवणे. याची मला तुम्ही सेम अशी एक म्हण सांगायची आहे कमेंटमध्ये. तर पुढचा 14 प्रश्न पाहू. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अलंकार, त्याचे प्रकार, ते कसे ओळखायचे हे सर्व सांगितलेलं आहे. तर यामध्ये याचं बरोबर उत्तर काय असणार तर उपमा. आता उपमा अलंकार कसा ओळखायचा? उपमा अलंकार म्हणजे काय तर उपमा अलंकारामध्ये ज्या वस्तूविषयी बोलायचे असते ती आणि तिच्या भिन्न गोष्टींची एकमेकांसोबत तुलना करून त्या दोन गोष्टीत साम्य पाहिले जाते. म्हणजे काय तर उपमा अलंकारामध्ये सारखेपणा दाखवण्यासाठी काही शब्द आलेले असतात, त्यानुसार आपण उपमा अलंकार आहे तो असा ओळखू शकतो. उपमा अलंकारामध्ये सारखेपणा दाखवण्यासाठी सारखा, जसा, जेवी, सम, सदृश, गत, परी असे काही शब्द वापरली जातात. त्यामुळे या प्रश्नामध्ये आपल्याला आभाळागत यामध्ये गत हे शब्द वापरलेला आहे, त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक ए उपमा हा याचं बरोबर उत्तर असणार. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 5. तरबेज या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. यामध्येही समानार्थी शब्दावर प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे समानार्थी शब्द किती महत्त्वाचे आहेत ते आपल्याला कळून येते. यासाठी विद्यार्थ्यांनी समानार्थी शब्दाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर आपल्याला यामध्ये तरबेज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचं बरोबर उत्तर काय असणार पर्याय क्रमांक ए निपुण हे काय असणार त्याचा समानार्थी शब्द असणार. आता अजून तरबेज शब्दाचे दुसरे काही समानार्थी शब्द आहेत. एक तर कुशल, प्रवीण आणि वाकबगार हे काय तरबेज याचे समानार्थी शब्द आहेत. तर या पर्यायामध्ये काही शब्द दिलेत त्याचे आपण समानार्थी शब्द पाहू. कैवार याचं काय असणार तर समानार्थी शब्द पक्ष. म्हणजे कैवार म्हणजे काय असतं ते बाजू घेणं, एखाद्याची बाजू घेणं, म्हणजे त्याचं समानार्थी शब्द काय असणार तर पक्ष. नाजूक. आता नाजूक या शब्दाचा समानार्थी शब्द काय असणार तर कोमलांगी आणि सुकुमारी. नाजूक म्हणजे काय जिचे अंग कोमल आहे अशी व्यक्ती, त्याला काय म्हणायचं नाजूक. आता पुढचा आहे कोमल. कोमलचा समानार्थी शब्द काय असणार तर मृदू, सुकुमार, नाजूक हे काय असणार त्याचे समानार्थी शब्द असणार. तर याचं बरोबर उत्तर काय असणार पर्याय क्रमांक ए निपुण हे त्याचं बरोबर उत्तर असणार. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6. धवलकीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? हे आपल्याला प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न मी नंतर घेणार आहे, कारण या प्रश्नावरती मला तुम्हाला समास म्हणजे काय, ते कसं ओळखायचं, त्याचे प्रकार किती हे सर्व सांगायचं आहे, त्यामुळे हा प्रश्न मी शेवटी घेते. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7. झाड याचं आपल्याला वचन बदलायचे. तर झाडचं वचन कसं बदलायचं तर याचं बरोबर उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक सी झाडे हे काय असणार त्याचं बरोबर उत्तर असणार. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 8. अथांग याचा समास ओळखा. आता हा प्रश्न दिलेला आहे, समासावर आधारित आहे हा प्रश्न. आणि प्रश्न क्रमांक 6 मी शेवटी घेते, कारण यावरती समासाचं सांगितलेलं आहे, त्यामुळं आपल्याला समास कसा ओळखायचा ते पाहायचं आहे. तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 9. भगवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. आता यामध्ये आपल्याला स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे. मी पहिल्या व्हिडिओमध्ये स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी हे कसं ओळखायचं ते सांगितलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला स्त्रीलिंगी रूप ओळखायचं आहे. तर भगवान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय असणार तर पर्याय क्रमांक डी ह्याचं बरोबर उत्तर काय आहे भगवती. भगवानचं स्त्रीलिंगी रूप भगवती हे असणार. यामध्ये काही पर्याय दिले त्याचे आपण स्त्रीलिंगी रूप ओळखू. भाग्यवान. भाग्यवान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय असणार तर भाग्यवान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप सांगा मला काय असणार ते. तर भाग्यवान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय असणार तर भाग्यवती. भाग्यवती हे काय भाग्यवान या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे. आता भाग्यविधाताचं काय असणार तर भाग्यविधाताचं भाग्यविधात्री हे त्याचं काय असणार स्त्रीलिंगी रूप असणार. आणि देवीचं देव हे सोपं आहे. त्याचं स्त्रीलिंगी रूप काय असणार भगवानचं भगवती, म्हणून याचं बरोबर उत्तर काय असणार पर्याय क्रमांक डी भगवती. आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 10. शुक या शब्दाचं समानार्थी शब्द लिहा. बघा या व्हिडिओमध्ये 3 प्रश्न समानार्थी शब्दावर आधारित विचारलेले आहेत, त्यामुळे समानार्थी शब्द हा किती महत्त्वाचे आहे ते यावरून कळून येते. यामध्ये आपल्याला शुक या समानार्थी शब्द लिहा म्हणले. शुकचा समानार्थी शब्द काय असणार तर पोपट.
पोपट हा त्याचा समानार्थी शब्द असणार. पोपट म्हणजे काय की हा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आढळणारी एक पॅराकिटाची एक मोठी प्रजाती आहे, त्याला काय म्हणायचं पोपट. आता याचे अजून समानार्थी शब्द काय असू शकतात की राघू, कीर आणि शुक हे काय असणार त्याचे समानार्थी शब्द असणार. आता पर्यायामध्ये आपल्याला काही शब्द दिले त्याचे आपण समानार्थी शब्द पाहू. अमृत, आता अमृतचं काय असणार समानार्थी शब्द सुधा आणि पियुष हे आहे त्याचे काय असणार समानार्थी शब्द असणार. नंतर ब्राह्मण, ब्राह्मण म्हणजे काय असतं की आर्याच्या 4 वर्णापैकी पहिल्या वर्णातील जो मनुष्य असतो त्याला काय म्हणतात तर ब्राह्मण म्हणतात. त्याचं समानार्थी शब्द काय असणार द्विज, भुसूर, भूदेव, विप्र हे काय असणार त्याचे समानार्थी शब्द असणार. आणि सुधाचं समानार्थी शब्द स्त्री, म्हणजे याचे समानार्थी शब्द काय असणार तर स्त्री असणार. शुक या शब्दाचा समानार्थी शब्द पोपट हे याचं बरोबर उत्तर आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 8 जे की आपले राहिलेले आहेत ते पाहू. आता प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय विचारले समासाचं, हे कोणत्या समासाचं उदाहरण आहे ते विचारलेलं आहे. यासाठी आपल्याला समास म्हणजे काय ते पहिल्यांदा शिकावं लागेल. समास कसं ओळखायचं, त्याचे प्रकार किती हे सर्व समजावं लागेल. त्यासाठी मी सांगते तुम्हाला समास म्हणजे काय ते. आता समास म्हणजे काय असतं, भाषेचा उपयोग करताना आपण शब्दाची काट कसं करतो. आता 2 किंवा अधिक शब्दाऐवजी आपण काय करतो की एका शब्दाचा उपयोग करतो, त्याला काय म्हणायचं समास. आता व्याकरणाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जेव्हा 2 किंवा अनेक शब्दामध्ये परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द काढून त्याचा एकच जोडशब्द तयार होतो तेव्हा त्या शब्दाच्या एकत्रीकरणाला काय म्हणायचं तर समास म्हणायचं. आणि त्या तयार झालेल्या जोडशब्दाला काय म्हणायचं सामासिक शब्द म्हणायचं. तर यामध्ये आपल्याला समासाचे किती प्रकार असतात तर समासाचे एकूण 4 प्रकार असतात. पहिला आहे अव्ययीभाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास आणि चौथा बहुव्रीही समास. आता अव्ययीभाव समास म्हणजे काय असतं की यात काय असतं पहिलं पद प्रधान असतं, म्हणजे काय महत्त्वाचं असतं पहिलं पद, किंवा अव्यय असते आणि संपूर्ण सामासिक शब्द हा बहुधा क्रियाविशेषण अव्यय असतो, त्याला काय म्हणायचं अव्ययी भाव समास म्हणायचं. आता याची काही उदाहरणं सांगते मी तुम्हाला, यावरून आपल्याला अव्ययी भाव समास ओळखता येऊ शकतो. आता पहिलं उदाहरण आहे अजन्म म्हणजे जन्मापासून. आता अजन्म म्हणजे जन्मापासून याचं काय झालं विग्रह झाला आहे, म्हणजे काय पहिलं पद महत्त्वाचं आहे. दुसरं उदाहरण प्रतिवर्ष म्हणजे दरवर्षाला. तिसरं उदाहरण आमरण म्हणजे मरणापर्यंत, यामध्ये काय असतं पहिलं पद महत्त्वाचं असतं. आता तत्पुरुष समास म्हणजे काय ते कसं ओळखायचं, ज्या समासातील दुसरे पद हर महत्त्वाचे असते आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घ्यावा लागतो त्यास तत्पुरुष समास म्हणायचं. आता तत्पुरुष समासाची 7 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष, दुसरा कर्मधार्य तत्पुरुष, तिसरा द्विगु समास, चौथा अलुप्त तत्पुरुष समास, पाचवा उपपद तत्पुरुष समास आणि 6वा नत्र तत्पुरुष समास आणि 7वा कोणता मध्यम पदलोपी समास. तर यामध्ये आपल्याला आता यामध्ये काय विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय समासाचा विग्रह करताना गाळलेला विभक्ती प्रत्यय किंवा गाळलेला शब्द विग्रहामध्ये घ्यावा लागतो, त्याला काय म्हणायचं विभक्ती तत्पुरुष समास. आता याचं उदाहरण काय असणार कष्ट साध्या, त्याचं विग्रह काय असणार तर कष्टाने साध्य. दुसरं उदाहरण शास्त्र संपन्न म्हणजे काय शास्त्रात संपन्न याचा विग्रह असणार. तर यावरून आपल्याला विभक्ती तत्पुरुष समास ओळखता येऊ शकतो. दुसरा कोणता तर कर्मधारय समास. यामध्ये काय असतं की हा तत्पुरुष समासाचा एक पोटप्रकार आहे आणि त्यामध्ये काय असतं की दोन्ही पदांची विभक्ती प्रथमा असते, त्याला काय म्हणायचं कर्मधारय समास. आता उदाहरण काय असणार याची महादेव, महा असा देव, याचा हा विग्रह आहे महादेवचा. पुरुषोत्तम, पुरुषोत्तम म्हणजे काय उत्तम असा पुरुष. घनश्याम, घनासारखा श्याम, यामध्ये काय की दोन्हीही पदं महत्त्वाची असतात आणि ते प्रथमा विभक्ती दाखवतात, त्यामुळे काय म्हणायचं त्याला कर्मधारय समास. आता तिसरा आहे द्विगु समास. द्विगु समास कसा ओळखायचं, ज्या समासात पहिले पद संख्या विशेषण असते व त्या सामासिक शब्दावरून समुदायाचा बोध होतो त्यास काय म्हणायचं द्विगु समास. आता याची काही उदाहरणं आहेत. त्रिभुवन म्हणजे काय 3 भुवनांचा समुदाय, यामध्ये काय संख्या दर्शवलेली आहे. दुसरं उदाहरण पंचपाळे 5 पाळ्यांचा समुदाय, यामध्ये ही संख्या दर्शवलेली आहे, त्यामुळे हा कोणता समास असणार तर हा द्विगु समास असणार. आता पुढचा कोणता आहे तर द्वंद्व समास. द्वंद्व समास काय तर ज्या समासातील दोन्ही पदे सारखीच महत्त्वाची असतात त्यास काय म्हणायचं द्वंद्व समास म्हणायचं. आता याची उदाहरणं कोणती असणार, उदाहरण पहिलं कोणतं तर राम लक्ष्मण,
याचा विग्रह काय असणार तर राम आणि लक्ष्मण. यामध्ये कोणती दोन पदं महत्त्वाचे आहेत? राम आणि लक्ष्मण दोन्ही पण पदं काय आहेत तर महत्त्वाचे आहे. दुसरं उदाहरण विटी दांडू, विटी आणि दांडू म्हणजे दोन्ही पदं महत्त्वाचे आहेत, त्याला काय म्हणायचं दवंदव समास. आणि चौथा प्रकार कोणता तर बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समास म्हणजे काय? ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून ही दोन्ही पदे मिळून तिसऱ्या गोष्टीचा बोध होतो त्यास काय म्हणायचं बहुव्रीही समास. आता ह्याचं उदाहरण काय असणार तर नीळकंठ, ज्याचा कंठ निळा आहे असा, म्हणजे त्याचं दोन्ही पदं कोणतीही दोन्ही पदं महत्त्वाची नाहीत पण तिसऱ्या गोष्टीचा बोध झाला आहे त्याला काय म्हणायचं बहुव्रीही समास. आता दुसरं उदाहरण कोणतं वक्रतुंड, ज्याचे तोंड वक्र आहे असा, त्याला काय म्हणायचं बहुव्रीही समास. आता बहुव्रीही समासाचे प्रकार किती पडतात तर 4 प्रकार पडतात. पहिला आहे विभक्ती बहुव्रीही, दुसरा नत्र बहुव्रीही, तिसरा सहबहुव्रीही आणि चौथा प्रादी बहुव्रीही. तर विभक्ती बहुव्रीहीमध्ये काय असतं तर याचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येतं विभक्ती बहुव्रीहीमध्ये. तर त्याचं उदाहरण काय असणार प्राप्त धन, म्हणजे प्राप्त आहे धन ज्याला तो, ते कशाचं उदाहरण असणार तर विभक्ती बहुव्रीहीचं उदाहरण असणार. दुसरा आहे नत्र बहुव्रीही, यामध्ये पहिले पद काय असतं तर नकारदर्शक असतं, म्हणजे यामध्ये अ न अन अशी काय शब्द वापरली जातात त्याला काय म्हणायचं नत्र बहुव्रीही समास म्हणायचं. यामध्ये उदाहरण काय असणार तर अनंत, नाही अंत ज्याला तो, हे काय असणार तर नत्र बहुव्रीही समासाचं उदाहरण असणार. सहबहुव्रीही, आता यामध्ये काय असणार तर पहिले पद सह किंवा स अशा शब्दाने दर्शवली जातात त्याला काय म्हणायचं सहबहुव्रीही समास म्हणायचं. यामध्ये त्याचं उदाहरण असणार सवर्ण, म्हणजे वर्ण आहे असा तो, म्हणजे यात वर्ण आहे, ते काय असणार तर सहबहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. आता चौथा आहे प्रादी बहुव्रीही, यामध्ये काय असणार तर पहिले पद म्हणजे प्र, परा, दूर, सु, वी या उपसर्गांनी युक्त असतात त्याला काय म्हणायचं प्रादी बहुव्रीही समास म्हणायचं. आता याचं उदाहरण काय असणार तर सुमंगल, म्हणजे पवित्र आहे असे ते, तर त्याला काय म्हणायचं प्रादी बहुव्रीही समास असं ओळखायचं. आता दवंदव समासाचे पण काही प्रकार पडतात, ते किती प्रकार पडतात तर 3 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार काय तर इतरेतर दवंदव समास, म्हणजे त्यामध्ये ज्या समासाचा विग्रह करताना आणि व हे समुच्चयबोधक उभयान्वयी अवयवाचा उपयोग करावा लागतो त्यास काय म्हणायचं इतरेतर दवंदव समास म्हणायचं. याचे उदाहरण काय आई बाप. आता आई आणि बाप यामध्ये आणि हे समुच्चयबोधक उभयान्वयी अवयवाचा उपयोग झालेला आहे त्यामुळे हे कोणता असणार तर इतरेतर दवंदव समास असणार. दुसरा आहे वैकल्पिक दवंदव समास, यामध्ये विग्रह करताना किंवा अथवा वा ही वापरावी लागतात. तर याचं उदाहरण काय असणार बरे वाईट, म्हणजे बरे किंवा वाईट, तर यामध्ये किंवा हे शब्द वापरलेला आहे त्यामुळे हे वैकल्पिक दवंदव समास आहे. समाहार दवंदव समास, आता यामध्ये काय तर विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदांचा समावेश होतो, म्हणजे काय तर यामध्ये दुसऱ्या जातीच्या पदार्थाचा समावेश केला जातो त्याला काय म्हणायचं समाहार दवंदव समास. म्हणजे उदाहरण काय असणार त्याचं मीठ भाकर व साधे खाद्यपदार्थ, हे काय झालं त्याचं उदाहरण झालं. आणि दुसरं उदाहरण कोणतं चहा पाणी, म्हणजे चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ, हे काय असणार समाहार द्वंद्व समासाचं उदाहरण असणार. आता याचं बरोबर उत्तर काय असणार यावरून की धवलकीर्ती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे, हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक डी कर्मधारेय समास. हे कशाचं उदाहरण आहे तर कर्मधारेय समासाचं उदाहरण आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल की समास कसा ओळखायचा आणि त्याचे प्रकार किती. तर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे जो की आपल्याला राहिलेला आहे प्रश्न क्रमांक 8 अथांग याचा समास ओळखा. आता अथांगचा समास कसा ओळखायचा तर ह्याचं बरोबर उत्तर काय दिले तर बहुव्रीही हे त्याचं बरोबर उत्तर दिलेलं आहे. मी आत्ताच सांगितलेलं आहे की बहुव्रीही समास कसं ओळखायचं. अजून एकदा सांगते
बहुव्रीही समासामध्ये काय असतं की 2 पदे महत्त्वाची नसतात, पण ती 2 पदे मिळून तिसऱ्या गोष्टीचा बोध होतो. त्याला काय म्हणायचं तर बहुव्रीही समास म्हणायचे. आता अथांग म्हणजे काय, ज्याला शेवट नसतो, म्हणजे तिसऱ्या गोष्टीचा बोध झालेला आहे. त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक ए, बहुव्रीही समास हे त्याचं बरोबर उत्तर असणार. तर आपली काही मराठी व्याकरणावर आधारित सगळे प्रश्न झालेली आहेत आणि त्याची उत्तरं. यामध्ये जास्तीत जास्त महत्त्वाची प्रश्न कशावर विचारलेली होती की समास आणि ह्याच्यावरती समानार्थी शब्द यावरती विचारलेली होती. तर तुम्ही या सर्वांचा अभ्यास करा. समानार्थी शब्द हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळं या व्हिडिओमध्ये सगळे समानार्थी शब्दांची प्रश्न कव्हर झालेली आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.